हे या ठिकाणी बघा दक्षिण तटावरती आहे. दक्षिण तटावर आहे आपण आहे ना. आता आपल्याला ब्रह्मकुंड या ठिकाणी जायचे घाट. आणि ते बघा आता किनारा असा आहे. किती याच्यात गवत बघा, हे गवत किती गवत आहे. त्या गवतातून मार्ग काढायला लागतो. कारण किनाऱ्याने आपला किनाऱ्यामार्ग प्रत्येक वेळेस आपला जो दंड असतो हातामध्ये ओला राहावा यासाठी किनाऱ्यामार्गे चालत असतात. कारण दंड नेहमी ओला ठेवायला लागला. जो किनाऱ्यामार्गे चालतो ना त्याच्यात हे लक्षात असतं. दंड पाणी कमंडूल मैयाचंच पाणी पिल्याच्यानंतर एकदम थंड पाणी असतं आणि एकदम पौष्टिक पाणी आहे मैयाचं. काही होत नाही, आजारी पडत नाही, काय नाही मैयाचं पाणी पिल्यावर. या ठिकाणी बघा आता असा मार्ग आहे. इथे गवत आहे आणि इथे शेती केलेली आहे लोकांनी. मिरची, टोमॅटो, वांगे म्हणजे त्यांचे एक सर्व प्रकारची शेती लावलेली आहे. आणि नर्मदा मैयाचं एवढं मोठं रूप झालेलं आहे ना या ठिकाणी. इथं भरपूर मोठं रूप आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असा गवतातून मार्ग काढत चाललेलो आहे. कारण गवत भरपूर मोठे झालेलं आहे आणि थोडीशी अडचणीचं पण ठिकाण आहे. त्यामुळं चालायचं लागणारच. नर्मदे यार, जावं तर लागणारच. या ठिकाणी जर पाहिलं तर असा मार्ग काढावा लागतो गवतातून. नर्मदा मैया दर्शन देत असते प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक वेळेस या ठिकाणी असं लोक शेती करत असतात आणि असं आपण गवतातून मार्ग काढत असतो. तेव्हा असा मार्ग आहे. एकदम सावकाश चालायला लागतं. गवतामधून चाललो आहे आता या ठिकाणी. आणि हे जे पाहिलं ना आपण, टोमॅटो पण लावलेले आहेत. टोमॅटो आहेत, मिरची आहे. आणि त्या लोकांच्या जे शेतीमध्ये म्हणजे त्यांना आहे ना जे रोजच्या म्हणजे अन्नामध्ये जे जेवणामध्ये लागतं ना तर ते लोक ते लावतात थोडं. आणि बाकीचे पण करतात, विकण्यासाठी पण करतात, विकतात पण. आणि ते आता आम्हाला आहे ना या ठिकाणी गव्हाची लागलेली गहू पण आहे या ठिकाणी. असं गवत आहे, ह्या गवतातून चालायला लागतं. हे संपूर्ण गवत आहे. हे गवतातून असा हेच गवत दिसतंय. ह्या गवतातून चालायचं आहे. हे किती घनदाट गवत आहे, एकदम दाट गवत आहे. त्या गवतातून चालायचं. काय दिसतं याच्यामध्ये? काही नाही. त्या गवतामधून चालायचं आहे. हे बघ, त्या गवतातून चाललो आहे आम्ही. आता तेव्हा ते गवतातून चाललेलं आहे या ठिकाणी. असं हे संपूर्ण गवत आहे. या गवतातून आणि खाली व्यवस्थित बघायला लागतं. खाली व्यवस्थित बघत चालायचं म्हणजे काय अडचण नाही, बाकी काय नाही. आणि गवत जास्त घनदाट आहे ना, दाट गवत आहे. आणि त्याच्यामुळं काय नर्मदा मैया आहे त्यामुळं अडचण. आता गवत झाल्याच्या नंतर लगेच हे पहा आपल्याला लगेच या ठिकाणी लगेच हे असं गहू आहे. परत गव्हातून जायचं. परत असे प्रकारे येत असतात. ते शेती लावतात नाही, या शेतीमध्ये असे जोपर्यंत गहू निघत नाही तोपर्यंत. गहू निघल्यानंतर परत दुसरे पीक काढतात हे लोक. कारण हे जोपर्यंत पावसाळ्याच्या टायमिंगपर्यंत सर्व पिकं काढून घेतात. कारण नंतर फुल पाणी असतं इथं. त्याकडनं हेकडनं इथं सर्व पाण्याचा भाग होतो. म्हणजे पाणी असतं आतमध्ये. तिथपर्यंत नर्मदा मैयाचं वरपर्यंत पाणी असतं. कारण नर्मदा मैया त्यावेळेस दुथडी भरून वाहत असते दोन्ही साईडने. ते टोक तर हे टोक. कारण फुल पाणी असतं. कारण एवढ्या नर्मदा मैयाला ज्या मोठमोठ्या सहाय्यक नद्या आहेत ना त्या मिळतात ना, त्याच्यामुळं पाण्याला. आणि हे पर्वतातून नर्मदा मैया चाललेली आहे. मेहकल पर्वतातून सातपुडासारखे पर्वत आहे, विंध्याचल पर्वत आहे, असे मोठमोठे पर्वतातून नर्मदा मैया चालले. त्याच्यामुळं पाण्याला नर्मदा मैयाच्या पाणी ह्या ठिकाणी येणं कमी पडत नाही नर्मदा मैयाला कधीच. 365 दिवस असं पाणी असतं या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदा मैयाचं. हे जल कधी आटत नाही. हयतीच चव असते, हयतीच असतं कुठचंही पाणी पिलं तरी या ठिकाणी. नर्मदा मैयाचं जे परिक्रमा आहे ना ते कठीण परिक्रमा म्हणता येईल आणि सगळ्यात लांब. आणि आपला भारतामध्ये आहे ना नर्मदा मैयाचं आहे ना जी एकच नदी आहे का ती आहे ना उलट्या दिशेला. कारण
हा नद्यांचा प्रदेश बी म्हणला जातो. सर्व नद्या एवढ्या भरपूर मोठमोठ्या नद्या आहे ना, कारण ब्रह्मपुत्रा, गंगा, जहाजं चालतात त्या नद्यांमध्ये. त्या गंगासारख्या नदीत जहाजं चालतात. ब्रह्मपुत्रा ज्या गुवाहाटी, कलकत्ता ह्या ठिकाणी. आणि जर पाहिलं तर ही एक नदी आहे सर्वात मोठी. ह्या नदीमध्ये सुद्धा जहाजं चालतात. ते जे चालतात ती जे आता ह्या नदीचा वापर जो केला आहे ना, सर्व ह्या माणसांच्या म्हणजे जनजीवनासाठी वापर आहे, जनजीवनामध्ये. कारण प्रत्येक ठिकाणी शेतीला भरपूर पाणी जातं, शेतीला पण जातं या ठिकाणी. आणि भरपूर डॅम आहे, डॅमवर ते आपल्या मोठमोठ्या शहरांना पण पाणी जातं त्या मैयाचं. त्याच्यामुळं हे जे आहे ना, मैयाचं जे पाणी आहे ना, सर्व ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यामुळे हे पाण्याचा वापर आहे ना, आणि या पाण्यापासून विद्युतसुद्धा, लाईटसुद्धा तयार होते. भरपूर ठिकाणी विद्युत लाईट तयार होते. जिथे डॅम आहे तिथे लाईट तयार होते नर्मदा मैयाच्या. MP मध्य प्रदेश हे ना, सर्व नर्मदा मैयाचीच लाईट आहे मध्य प्रदेशमध्ये. कारण मध्य प्रदेशमध्ये 3 डॅम आहेत. 3 डॅम आहे ना, जे मध्य प्रदेशमध्ये आहे त्याची लाईट तयार होते. आणि ती सर्व मध्य प्रदेश या ठिकाणी वापरली जाते, कारखाने गिरखाने यासाठी. तर भरपूर ठिकाणी लाईट तयार. सरदार सरोवर एवढं मोठं तिथे लाईट तयार गुजरातला. या ठिकाणी फक्त महाराष्ट्र एक 80 किलोमीटरपर्यंत नर्मदा मैयाचं पाणी आहे, बाकी ठिकाणी नाही आहे. कारण ते पण आहे ना दक्षिण तटावर आहे, उत्तर तटावरून महाराष्ट्राचं काही हे नाही आहेत. कारण फक्त दक्षिण तट हा महाराष्ट्राचा 80 किलोमीटरपर्यंत आहे. ठीक आहे. असा भाग. आता आलो आहे थोडंसं मैदानातून, म्हणजे अडचणीच्या ठिकाणावरून बाहेर आलो आहे. बघूया पुढे जाता जाता आम्हाला आता ब्रह्मकुंड ह्या ठिकाणी जायचं आहे. आम्ही आलो आहे ते मोहार घाटावरून. मोहार घाट इथून ब्रह्मकुंड 8-9 किलोमीटर होतो. तर आम्हाला ब्रह्मकुंड ह्या ठिकाणी तर पोचायचं आहेच. नर्मदे यार.